सरकारने मराठा समाजाला योग्य न्याय देणार असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। कालच्या निर्णयाने मराठा समाज आनंदी झालाय। इतर कुणाला वाईट वाटू नये, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी विधानं करू नये असंही प्रवीण दरेकर म्हणाले। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते प्रवीणजी दरेकर आहेत। सर, काल मोठा ऐतिहासिक निर्णय झाला। कालच्या निर्णयाने निश्चितपणे मराठा आरक्षणाचा विषय नोंदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गी लागत असेल, मराठा आरक्षणाच्या संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशनचा आधार घेत अधिवेशनामध्ये कायदा बनवण्याचं आश्वासन जर त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलं आहे, तर मला वाटतं ओबीसी समाजाच्या पण सगळ्या ज्या सवलती आहेत, अधिकार आहेत, ते त्या ठिकाणी लाभ होतोय। आणि जर चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तोडगा काढला असेल, त्यातनं मराठा समाजाला जर लाभ मिळत असेल, आनंदी असेल, तर मला वाटतं यामध्ये कुणाला काही वाईट वाटायचं कारण नाही। आणि या उपर काही गोष्टी राहिल्या असतील तर हे सरकार सर्वार्थानं मराठा समाजाच्या बाजूनं आहे। जे जे काही उरलं सुरलं राहिलेलं असेल तेही या ठिकाणी सरकार देण्यास कटिबद्ध राहील। मात्र एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी असं म्हणा, असं एकंदरीत उपरोधिक विधान पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। नाही, मला वाटतं अशा प्रकारे उपरोधिक बोलून समाजामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तेढ होईल असं मला वाटतं कुणी कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी त्या ठिकाणी बोलणं योग्य ठरणार नाही। परंतु या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक गुण्यागोविंदानं त्या ठिकाणी राहतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंद सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।